ओम श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 13 श्लोक 35। निरंतर आत्मस्वरूपातच दक्ष असावे, त्या स्वरूपाच्या सुखात गुंतले असता देहाचे देहपणही आठवत नाही। अहंकारासह मनच लुप्त होऊन जाते आणि परिपूर्ण स्वानंद भरून वाहू लागतो। तेथे समोरही नाही आणि पाठमोरेही नाही, एकपणही नाही आणि दुसरेपणही नाही। तेथे देव आणि भक्त हा भेदभावही शिल्लक राहत नाही। सुखाच्या सुखभराने तो सुखस्वरूपच होऊन राहतो। सुखस्वरूप असा एक मीच आहे, वेगळेपणाने राहणे मला माहीत नाही, अशा आत्मानुभवातच तो मग्न असतो। माझ्या भक्तांना एवढा लाभ होतो, तुम्ही त्याला कदाचित असे म्हणाल की तो आपला रात्रंदिवस लाकडासारखाच पडून राहत असेल, पण त्याला तसेही घडत नाही। तो हेतू सोडून देऊन देहामध्ये वागत असतो। तो प्रारब्धाच्या बळाने आहार, निद्रा इत्यादी देहाची सर्व स्वाभाविक कर्मे करीत असूनही देहबुद्धीला मुळीच शिवत नाही। कुंभाराने दांडा काढून नेला तरी त्याच्या पहिल्या गतीनेच ते चाक फिरते राहते, त्याप्रमाणे प्रारब्धाच्या संस्काराप्रमाणे देह कर्मानुसार वागत असतो। किंवा कुंभाराच्या चाकावर माशी बसली तरी ती न हालताही त्या चाकाबरोबर फिरते, तेव्हा तिचेही कोट्यवधी फेरे झाले असे म्हणतात। त्याचप्रमाणे मुक्तालाही देह कर्मे होत असतात। अशा प्रकारे देह कर्मात वागत असतात ज्ञाता असतो तो मी करता असे म्हणत नाही। ज्याप्रमाणे वाऱ्याच्या स्वभावामुळे गळून पडलेल्या पानालाही चपलता आलेली दिसते, तशी त्याची कर्मे पूर्वसंस्काराप्रमाणे चालत असतात। किंवा ज्याप्रमाणे पुरुषाबरोबर छाया असते परंतु त्या छायेमध्ये काही तो पुरुष बसत नाही, त्याप्रमाणे ज्ञात्याबरोबरही देह दिसतो परंतु तो देहाच्या दोषाने मलिन होत नाही। आपल्या छायेत बसून आपण बसू लागले असता खरोखर ती छायाच पळते। त्याप्रमाणे माझ्या भक्तांनी मायेला पाहिले की माया स्वभावतः मिथ्या असल्यामुळे तीही पळून जाते। किंवा मोत्यांची एखादी माळा असली तर ती भ्रमाने डोळ्यांना सापासारखी दिसते, परंतु तो भ्रम दूर झाल्यावर तीच गळ्यात घातली तर सापाच्या भीतीची धास्ती राहत नाही। त्याप्रमाणे अधम योनी असो की उत्तम योनी असो, लोकांमध्ये वंद्य असो की निंद्य असो, त्या योनीतील देहच मी असे म्हणताना ज्ञानी मनुष्य देह मिथ्या समजत असल्यामुळे शंका सुद्धा मानित नाही। ह्याप्रमाणे ते अत्यंत ज्ञान संपन्न असल्यामुळे देहाचे भान मिथ्या आहे असे जाणून देहाच्या कर्मामध्ये वागत असताही त्यांना देहाचे देहपण भासत नाही। तो देह प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी तोडिला किंवा लांडगे वाघ इत्यादिकांनी फाडिला किंवा अग्नीमध्ये भडाभड पेटविला तरी त्याला देहाचे अहंतेचे भानच असत नाही। आपली छाया सुळावर पडलेली पाहिली म्हणून तिच्याकरिता जसा कोणताही पुरुष तळमळत नाही, त्याप्रमाणे देहाची होळी झाली तरी ज्ञाता हा आत्मज्ञानाच्या योगाने भीत नाही। आता कदाचित तुम्ही म्हणाल की देहाच्या संगतीने वागत असता देहाची अहंता कशी बाधत नाही? आपल्या अंगाचा खारटपणा सोडून देऊन मीठ वागू लागले तर ते उरेल तरी कसे? हिंग आपला वास सोडून देऊन सुवासिकपणाने राहणार कसा? अंगात असलेले सारेच पाणी टाकून ही केळपणाने उरणार कशी? मी युद्ध करीत नाही असे म्हणून लढाईत शिरले तरी ज्याप्रमाणे मस्तकावर घाव हे पडावायचे, त्याप्रमाणे देहाच्या संगतीने वागले असता देहाची अहंता आपणाला काही सोडावायची नाही। अशा ह्या शंकेचे उत्तरही लक्षात देऊन ऐका। ज्ञात्याला देहाचे भान बाधत नाही। त्या देहाविषयी जो अभिमान स्फुरण पावतो तो जसे भाजलेले बी असावे त्याप्रमाणे असतो। भाजलेल्या बियांच्या योगाने भूक निवारण होऊ शकेल, पण ते बी पेरले तर त्याला अंकुर मात्र फुटत नाही, हे लक्षात ठेवा। चित्रामध्ये वाघ दिसतो पण पीडा करण्याचे सामर्थ्य त्याला नसते, त्याप्रमाणे भाजलेला अभिमान शिल्लक राहिला असला तरी त्यामुळे ज्ञात्याला बाधा होत नाही। चित्रातील वाघाच्या अंगी ज्याप्रमाणे मुळीच वाघपणा नसतो त्याप्रमाणे मुक्तांच्या देहालाही देहपणा असत नाही, हे लक्षात ठेव। चैतन्यघन असा जो आत्माराम तो हृदयामध्ये दृढ ठसला असता त्याच्याच स्वरूपामध्ये वृत्ती निमग्न होऊन जाते, तेव्हा दिसत असलेले बाणही भाजलेले असल्यामुळे त्याचेही स्फुरण नाहीसे होते। अशा प्रकारे स्मृतीच लयास गेली असता ज्ञाते कसे वागतात ती स्थिती यथार्थ रीतीने आत्मबोधे करून स्वतःच श्रीकृष्ण सांगतो। सर्व कर्मात वागत असता देहाचे देहपण स्मरत नाही, ते समाधीचे मुख्य लक्षण श्रीकृष्ण स्वतः सांगत आहेत। श्लोक 36। ज्या देहाने माझे भजन करून माझ्या शुद्ध स्वरूपाला पोचतो त्या देहालाच तो विसरतो आणि मी किंवा माझेपणाने तो त्या देहाकडे पाहतच नाही। ज्याप्रमाणे एखाद्याने भाड्याचे घोडे प्रत्यक्ष आपल्या घरापर्यंत आणलेले असते, पण त्याचे कार्य झाल्यावर पुढे ते घोडे आहे की कोणीकडे गेले याची त्याला आठवणही होत नाही,
किंवा एखादी स्त्री माहेराहून सासरी नवऱ्यापाशी भेटावायला निघाली असता बरोबर एखादा विश्वासू मजूरदार आणि ते, पण ती रात्री अंतपुरात जाऊन नवऱ्यापाशी निजली म्हणजे मग त्या मजुराला विसरून जाते, किंवा दैवयोगाने जो पालखीत बसतो तो मग पूर्वीची आपली फाटकी पादत्राणे आहेत की कोणीकडे गेली हे त्या आनंदापुढे आठवीत राहत नाही, किंवा ज्याप्रमाणे एखादी स्त्री फार दिवसांनी भ्रतार आपल्या अंथरुणावर निजावयास मिळाला असता संपूर्ण लाज विसरून जाते, तशीच त्याच्या देहाची दशा होते. पण त्याच दाम्पत्याच्या सुखकारक भेटीमध्ये कोणी परके मनुष्य तेथे आलेले दिसताच त्यांना लज्जा उत्पन्न होते. त्याप्रमाणे द्वैत दृष्टीने पाहिले तरच देहाचे भान असते, पण माझ्याशी ऐक्यतेचे बळ प्राप्त झाल्यावर देह कशाचा, अशा प्रकारे माझ्या स्वरूपाला पोचून आत्मानंदाने भरलेल्या त्या साधकाला आपल्या देहाचा विसर पडून आनंदाने सुखरूपता प्राप्त होते. मग शरीर उठले आहे की बसले आहे, चालते आहे की स्थिर राहिले आहे, जागते आहे की निजले आहे, हे शरीराचे स्मरणच बंद होते. हे तृप्त झाले की भुकेलेले आहे, हे थंडीने कुडकुडले की उन्हाळ्याने तापले आहे, ह्याने पाणी प्राशन केले की ह्याला तहान लागली आहे, किंवा हे उगीच स्वस्थ राहिले आहे हेही तो आठवीत नाही. हे येथे आहे की तेथे आहे, हे मुके आहे की बोलके आहे, हे होते की नव्हते ह्याचे स्मरण करून तो आठवीत नाही. हे ओवळे आहे की सोवळे आहे, हे स्वच्छ आहे की मलिन आहे, हे डोळस आहे की आंधळे आहे की अंगाने पांगळे आहे, हेही तो स्मरत नाही. हे आले की गेले, हे मूळचेच होते की कोणी केले, हे उत्पन्न झाले की मेले की स्थिर होऊन राहिले, हेही स्मरत नाही. हे बाळ आहे की तरुण आहे, हे मोठे जाड आहे की रोडके आहे, हे हलके आहे की जड आहे, हे तो पुरतेपणी काहीच स्मरत नाही. हे खाटेवर आहे की जमिनीवर आहे, हे चांगल्या ठिकाणी आहे की वाईट ठिकाणी आहे, हे आहे की नाही ह्याची सुद्धा त्याला आठवण नसते. पहा, हे मंत्रात आहे की तंत्रात आहे, तीर्थात आहे की क्षेत्रांत आहे, हे विष्ठेत आहे की मूत्रामध्ये आहे की एखाद्या पवित्र ठिकाणी आहे, हे देखील तो स्मरत नाही. हे जनांत आहे की वनांत आहे की निर्गुणांत आहे, जपांत आहे की ध्यानात आहे, हे सुद्धा तो मनात आठवीत नाही. हे सज्जनांत आहे की दुर्जनांत आहे, हे एखाद्या कारागृहात आहे की विमानात आहे, हे घरात आहे की स्मशानांत आहे, ह्याला कोणी पाहत आहे काय हेही तो स्मरत नाही. हे हत्तींत आहे की घोड्यांत आहे की स्त्रियांच्या संभोगात आहे, हे गाढवांत आहे की सर्पांत आहे, की हे अंगातल्या अंगात आहे, हे त्यालाच स्मरत नाही. हे काशीत आहे की कैकट देशात आहे, हे नरकात आहे की वैकुंठातच आहे, हे घरी आहे की गिरिकंदरात आहे, किंवा एकांतात ध्यानस्थ आहे, हेही त्याला स्मरत नाही. ह्याची लोकांनी पूजा केली की ह्याला छळले, ह्याला धरले की मारले, हे देहात एकरूप झाले की ह्याचे काय झाले, हे त्याला स्मरत नाही. मी शेषावर निजलो आहे की मांगाच्या घरात आहे की शुळावर बसलो आहे, ह्याचेही त्याला बहुत करून स्मरण होत नाही. असा ज्ञात्यांचा निर्भिमान असतो, तो खरोखर माझ्याने सांगवत नाही. जे माझ्याच स्वरूपाला पोचले त्यांचे चरित्र सांगता येणे शक्य नाही. जेथे वेदांनाही मौन पडते, स्वर आणि वर्ण ह्यांसह वाणीही बुडून जाते, त्या संतांचे थोर गुण वर्णन खरोखर माझ्याने सुद्धा करवत नाही. ही ज्ञात्यांची स्थिती ऐकून तुम्हाला मनामध्ये कदाचित असे वाटेल की त्यांच्या अंगी केवळ जडत्व व मूढत्व प्राप्त होते, त्यांना कोणतीच स्फूर्ती स्फुरत नाही. ज्याप्रमाणे शुद्ध पाषाण असावा त्याप्रमाणेच त्याचे अंतःकरण झालेले असते, कारण त्याला एकाही विषयाचे स्फुरत नाही. मग ज्ञातेपणा तरी असेल कसा, अशी शंका तुम्ही घेतली असेल तर त्या शंकेच्या निराकरणाविषयी नीट लक्ष देऊन श्रवण करा. ज्ञान आणि अज्ञान यांच्या भूमिका लोकांना खरोखरच अतर्क्य आहेत. केवळ जे शुद्ध ज्ञान असते आणि जे जड मूढ अज्ञान असते त्या दोहोंची अवस्था सारखीच असते. त्यातील खून देखील मीच जाणतो. घनदाट अंधार दाटलेला असावा आणि त्यात काजळाचा डोंगर असून त्याची वाटणी करण्याकरिता आंधळा यावा, त्यातलाच अज्ञानाचाही व्यवहार होय. उत्तम वेदांत शास्त्राचे ग्रंथ आणून त्यांचे संशोधन करण्याकरिता ते आंधळ्याच्या किंवा मुक्याच्या हातात दिले तर तो ऐकतच नाही, पाहतही नाही आणि बोलतही नाही. जडत्वाच्या योगाने अज्ञानही त्याप्रमाणे झालेली असते. अशी ही अज्ञानाची दशा झाली. आता सज्ञानाची स्थिती ऐका. त्यांना आत्मसाक्षात्काराचाच अनुभव आला असल्या कारणामुळे ते देहातच विदेहपणाने वागत असतात. ज्याप्रमाणे रत्ने आणि गारा ह्या दोहोंचे स्वरूप सारखे दिसते, परंतु लोक भरपूर किंमत देऊन हिरा घेऊन जातात आणि गारा कोणी फुकटही घेत नाही. ज्याप्रमाणे दाना
आणि फळ दोन्ही एके ठिकाणीच वाढत असतात, त्याप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान ही दोन्ही अगदी जवळजवळच असल्यामुळे दोन्ही दिसण्यास एकसारखीच दिसतात. ज्याप्रमाणे खरी नाणे आणि खोटी नाणे पाहावयास गेले तर सारखेच दिसते, परंतु परीक्षक असतात ते पारखून खरे असेल तेच घेतात आणि मूर्ख असतात ते तशा प्रसंगी फसतात. त्याप्रमाणे ज्ञानाची व अज्ञानाची पेट एके ठिकाणी मिश्र झाली आहे असे वाटते. त्यात यत्किंचितही वाट चुकली असता अंगावर भयंकर पाखंड कोसळेल. ह्याकरिता जे माझ्या भक्तीपाशी येतात ते माझ्यावरील विश्वासामुळेच तेथे स्थिर होतात. त्यांना मी आपले अत्यंत शुद्ध व खरे स्वरूप देतो. माझ्या एका नामाच्या विश्वासामुळेच प्रल्हादाने सारी द्वंद्वे लाथे झुगारून दिली. अशा भक्ताने मुक्ती घेत नाही म्हटले तरी ती पाठीस लागते आणि विश्वासानेच माझ्या स्वरूपाची भेट होते. ज्याप्रमाणे मीठ पाण्यात मिसळले असता ते मिठाच्या स्वरूपाला मुक्ते, त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपाला पोचतात ते माझ्या भक्तीसह मद्रूपच होतात. त्यांचे निराळे स्वरूप शिल्लक राहत नाही. त्यावेळी मी एक मीठ अशी आठवण त्या मिठाला राहत नाही, ते स्वतःच समुद्र होऊन जाते. त्याप्रमाणे ज्ञानी असतात तेही मद्रूपच होऊन जातात. अशा प्रकारे माझ्या स्वरूपाला पोचून जे देहाभिमानाला विसरले ते सर्वांशी ज्ञानमयच होऊन आनंद रूप रसामध्ये निमग्न होतात. ज्याप्रमाणे दोराच्या ठिकाणी सर्पाचा भास उत्पन्न होतो आणि काही वेळ त्या दोराच्या ठिकाणी तो आभास रूप सर्प राहून मग नाहीसा होतो, तो सर्प दोराने काही पाहिलेला नसतो, त्याप्रमाणे मुक्तांना देह भावना भासते. तेव्हा मी आणि तू ही आठवण करणारा कोण आहे? अंतःकरणाचेच विस्मरण झाल्यामुळे तो आपणच आपल्याला विसरून जातो. तेथे कसला स्वर्ग आणि कसला नरक, चांगले कशाचे आणि वाईट कशाचे, 14 लोक तरी कशाचे, सर्वत्र एकटे एकच ब्रह्मस्वरूपच शिल्लक राहते. तेथे पवित्र कशाचे आणि अपवित्र कशाचे, तीर्थ कशाचे आणि क्षेत्र कशाचे, वेद कशाचा आणि शास्त्र कशाचे. ब्रह्म हे स्वतंत्र आणि अद्वयच आहे. तेथे उत्पत्ती कसली आणि विनाश कसला, वैकुंठ कसला आणि कैलास कसला, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर तरी कसले, एक अविनाशी ब्रह्मच काय ते शिल्लक राहते. तेथे कसला बोध आणि कसली बुद्धी, तेथे खरोखर देवपण सुद्धा नाहीसे होते, मोक्ष सिद्धी सुद्धा लाजेने नाश पावते. तेथे क्षीरसमुद्रातील शेषशाही तरी कोटचा, तेथे खरोखर माझा भगवंतपणा सुद्धा नाहीसा होतो. ओंकाराचे मस्तक सुद्धा बुडून जाते, इतके सायुज्य स्वरूप त्यांना प्राप्त होते. म्हणून देह राहिला काय किंवा तो आला काय आणि गेला काय ह्याचेच त्यांना स्फुरण होत नाही असे जे म्हणतात ते अशा रीतीने स्पष्ट केले. अविद्या ही कारण होय आणि देह हे त्यांचे कार्य होय. ही ती अविद्याच नाहीशी होऊन जाते, तेव्हा कारण नसता कार्य राहील असे घडणार नाही असे तुम्ही म्हणाल तर वृक्ष जरी मुळासकट उपडून पडला तरी त्यातील ओलावा काही लागलाच नाहीसा होत नाही. पाने फुले फळे ओलीच असतात, ती वाळून जाण्याला पुष्कळ वेळ लागतो. त्याप्रमाणे अविद्येचा जरी नाश झाला तरी भोगानुरूप दैव म्हणून जे शिल्लक राहते तेने करून ज्ञानी मनुष्य कर्मे करीत असतो, तो आपल्या देहातच विदेहपणाने पाहत असतो. आता तुम्ही कदाचित असेही म्हणाल की देह मोठ्या प्रेमाने वाढवित असता, कौतुकाने त्याचे प्रतिपालन करीत असता आणि सतत संरक्षण करीत असताही तो पडतो हे प्रत्यक्ष उघड दिसते. ज्याचा देह त्याच्या स्वाधीन नसेल तर तो तत्काळ पडावा, मग तो वाचतो तरी का अशीही मनात कल्पना कराल. ज्याचा तो देह असतो तोच त्याला विचारित नाही, तर मग तो देह कर्मे तरी कशाला करील अशी तुम्हाला शंका असेल तर त्याचेही उत्तर सांगेन. लक्ष देऊन श्रवण करा. देहाची उत्पत्ती स्थिती आणि लय ही काही पुरुषाच्या स्वाधीन नसतात, दैवच त्याला वागविणारे असते. म्हणून दैवयोगामुळे देहाचे कर्म होत असते. उठणे किंवा बसणे हे देहाला दैवयोगानेच घडते. देणे घेणे होते तेही दैवयोगानेच होते आणि खाणे जेवणे हेही पण दैवानेच होते. देहाला स्वदेशी किंवा परदेशी दैवच घेऊन जात असते. देहाला स्वर्गाचे किंवा नरकाचे भोग दैवच भोगावयास लावते. यश लाभ हानी किंवा मृत्यू हे सर्व देहाला दैवयोगानेच होते. परंतु जो ज्ञान संपन्न असतो तो ज्याप्रमाणे घटातील पाण्यात दिसणारा चंद्र त्या घटापासून निराळा असतो त्याप्रमाणे देहापासून निराळा असतो. ज्याप्रमाणे पुरुषाजवळ छाया असते त्याप्रमाणे ज्ञात्याच्या सानिध्याला देह असतो. तो देह आपली कर्मे भोगण्यासाठी दैवाच्या ताब्यात राहतो. छाया ही आपल्यापासूनच उत्पन्न होते आणि आपल्याच सानिध्याने वाढते, तरी ती माझी आहे असा काही कोणाला कधी गर्व होत नाही. त्याप्रमाणेच ज्ञात्याकडे देह असतो पण तो मी असे अभिमानाने म्हणून पुढे येऊ शकत नाही.
छाया ही सदोदित जवळच असते, पण ती कोठे असते हे कोठे असत नाही हे ती ज्याची असते तोही तिला विचारित नाही. त्याप्रमाणे ज्ञात्याचे देहासंबंधी वर्तन असते. छाया ही विष्ठेवर पडते किंवा पालखीतही चढते, पण त्यामुळे त्या पुरुषाला कोणतेच सुखदुःख होत नाही. त्याप्रमाणे ज्ञात्यालाही देहभोगांचे सुखदुःख असत नाही, पण एवढा आपल्याच देहाचा त्याला विसर पडतो कसा, त्याचेही कारण दृष्टांत देऊन सांगतो ऐक. जो पैसे देऊन दारू पितो तो त्या दारूच्या धुंदीने नाचू लागतो व गाऊ लागतो, तो खरोखर देहधारी असूनही आपल्या देहाला विसरून जातो. आपल्या अंगावर वस्त्र आहे की नाही हेही त्याला आठवत नाही, आणि हा तर ब्रह्मरसच पिऊन टाकून परमानंदाने तृप्त झालेला असतो. त्यामुळे त्या निशेच्या धुंदीने त्यालाही देह झाला की मेला ह्याची दाद नसते. तात्पर्य, देहाचे पालन किंवा पोषण, जन्म किंवा मरण हे सर्व दैवयोगानेच होत असते असे समज हंसाने आपल्या भाषणात तेच प्रतिपादन केले. श्लोक 37. देहाचे जितके म्हणून वर्तन आहे तितके दैवयोगानेच होत आहे हे लक्षात ठेव. अज्ञानाला देहाभिमान असतो, तो देहाभिमान ज्ञाते कधीही धरीत नाहीत. ज्याप्रमाणे पूर्वीचे संचित कर्म असते त्याप्रमाणे येथे देह उत्पन्न होतो. तो सर्व इंद्रियासह व प्राणांसह अशा प्रकारे जर दैवाप्रमाणेच वागत असतो तर तुम्ही म्हणाल की दैवयोगाने तो जर देहामध्ये आहे तर देहाची अहंता अवश्य वाढवायचीच. ज्याप्रमाणे एकमेकांच्या सोबतीने चाललेले पांथस्थ परस्परांची संकटे भोगीत असतात, लवणाच्या मिश्रणाने पाणीसुद्धा खारेच होऊन जाते, त्याप्रमाणे ज्ञातासुद्धा देहाच्या संगतीने देहाभिमानी होईल. ज्याप्रमाणे लोखंडाची संगती प्राप्त झाली असता अग्नीलाही घनाचे दुस्सह घाव आपल्या अंगावर सहन करणे भाग पडते, त्याप्रमाणे देहाच्या संगतीने ज्ञातेही सुखदुःखे भोगतात अशी तुम्ही मनात कल्पना कराल, परंतु ती गोष्ट ज्ञात्याला लागू नाही, कारण त्यांनी सर्व अहंभाव सोडून ते चिदानंदामध्ये समाधिस्थ झालेले असतात. अधिरूढ समाधी योग असे मुळामध्ये स्पष्ट पद आहे. त्यावरून अत्यंत निर्दोष अशी समाधी त्याने आत्मज्ञानाने उत्तम रीतीने साधिलेली असते असा अर्थ निघतो. तर ती समाधी कशी असते? तीत असलेला मनुष्य लाकडाप्रमाणे तटस्थ दिसतो की समाधीतील मनुष्य निखालस वेडाच बनलेला असतो की ज्ञानसंपन्न असतो? त्या समाधीची संपूर्ण लक्षणे सांगतो ऐक. त्याच्या योगाने ज्ञानसंपन्न माणसाला देहात असूनही देहबंधनात अडकावे लागत नाही. केवळ तटस्थपणाने राहणे ह्याचेच नाव समाधी. असे जर ज्ञातेच म्हणू लागतील तर त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली म्हणून समजावे, कारण खरोखर ती काही समाधी नव्हे. अशा स्थितीमध्ये वृत्ती ही मूर्छनेच्या अवस्थेमध्ये असते. सदोदित निर्भिमानपणाने राहणे ह्याचेच नाव अखंड समाधी होय. पण निखालस लाकडाप्रमाणे होऊन पडणे ही खरोखर मुळीच समाधी होत नाही. खरोखर तटस्थपणा हीच समाधी असे जे मानतात त्यांना खऱ्या स्वरूपाचे ज्ञान नाही आणि निश्चयाचेही पण ज्ञान नाही. त्यांचे बोलणे केवळ अनुमानाचे असते. एखादा भयंकर आघात झाला तर मनुष्य बेशुद्ध होऊन त्याच्या अंगी तत्काळ लाकडासारखी तटस्थता येते. म्हणून काय त्याचे खरोखर चांगली समाधी लागली असे समजावायचे? देणगीच्या आशेने बहुरूपी आपल्या सोंगाची यथासांग बतावणी करीत असता त्याने एखाद्या वेळी वायू कोंडून धरला म्हणजे त्याच्या अंगीही त्यामुळे फार वेळ तटस्थता येते, म्हणून ती काही समाधी नव्हे. कारण जोपर्यंत अंतःकरणात वासना शिल्लक राहिलेली असते तोपर्यंत समाधी कशी लागणार? तो बहुरूपी सावध झाला की लागलाच काय म्हणतो तर आपण उदार लोकात श्रेष्ठ आहात म्हणून आपण मला योग्य असे काही द्यावे. सर्व संकल्पांचा जो शेवट त्याचेच नाव निर्विकल्प समाधी होय. सर्व शास्त्रांनी हेच प्रतिपादन केले आहे. खरोखर त्याचेच नाव समाधी. शेळीजवळ साप आला म्हणजे ती देखील सर्व वृत्तींनी शून्य होऊन तटस्थ होते. तशीच केवळ तटस्थ वृत्ती झाली असता ती काही खरोखर समाधी नव्हे. चटकन एकाएकी एखादे दिव्य स्वरूप पाहिले तर त्या आश्चर्यानेही तटस्थता प्राप्त होते. अशा प्रसंगी खरोखर वृत्ती म्हणून असतेच असे समजावे. त्याप्रमाणे प्रथमतःच आत्मस्वरूप डोळ्यांना दिसू लागले असता इतके आश्चर्य उत्पन्न होते की ते सावरता येत नाही. पण ते आश्चर्य ही पोटातल्या पोटात दाबून टाकून जी दशा उत्पन्न होते तीच समाधी होय. कल्पना निखालस जेथे नाहीशी होते तेथे विस्मय कोठे स्फुरण पावणार? तेथे अति सूक्ष्म कल्पनाही नष्ट होते, त्यामुळे आश्चर्यही नाहीसे होते. ज्याच्या ठिकाणी खरोखर ब्रह्माचीच प्राप्ती झालेली असते त्याच्या ठिकाणी देहाचे स्फुरण होत नाही, आणि त्यावेळी तो तटस्थ उभा आहे की चालत आहे हेही दुसऱ्यांनी पाहावे लागते. अशा प्रकारे जेथे देहच मिथ्या मानलेला असतो तेथे त्याची लक्षणे कोण पाहणार? मृगजळातील स्नानाने ज्ञात्याने जितपत समाधान पावावे
तितपतच तेही शक्य आहे. मिथ्या असलेल्या ह्या देहाला तटस्थता प्राप्त झाली असता तीच समाधीची अवस्था समजावी असे लक्षण खरे मानून मोठे मोठे ज्ञातेही फसले आहेत. स्वप्नामध्ये सज्ञानी बनलेल्या माणसाला तटस्थ स्थिती प्राप्त झाली आणि जरी ती त्या स्वप्नातल्या माणसाला खरी वाटली तरी जागृतीत काही तो त्याच अवस्थेत येत नाही. किंवा स्वप्नात असलेल्या मनुष्यांना समाधीमध्ये मोठा लौकिक प्राप्त झाला तरी तो लौकिक काही जागेपणात व्हावायचा नाही, तो खरोखर झोपी गेला आहे असे समजावे. त्याप्रमाणे तटस्थपणालाच समाधी नाव देणे तीच अविद्या होय. ती अविद्या स्वप्न मूर्छा यांचे स्वरूप होय. तो आत्मस्वरूप ज्ञानामध्ये मुळीच जागृत झाला नाही असे समजावे. जो जागा होऊन स्वप्नाकडे पाहू लागतो तो ते स्वप्न खोटेच आहे असे मानितो. त्यात आपला देह तरी सत्य होता काय? तसं तो सत्य असेल तर त्याच्या ठिकाणी तटस्थता राहू शकेल असा प्रश्न त्याला पडतो. जो खरोखर जागा झाल्यानंतर त्या स्वप्नातील देहाला कल्पनेने पुन्हा साक्षेपाने तटस्थता लावू लागतो त्याला त्यावेळी लाज वाटू लागते. ह्यापेक्षा त्यात अधिक महत्त्व त्याला काहीच वाटत नाही. जो जागा होऊन स्वप्नावर हांगतो ते सारे खोटेच असते. त्यात मुळीच काही खरेपणा नसल्यामुळे तो त्याला कधी शिवतही नाही. त्याप्रमाणे ज्याला खरोखर परब्रह्माचीच प्राप्ती होते तोही देहाच्या स्थितीला लिप्त होत नाही. तर त्याचा देह कोणाच्या बलाने क्रिया करतो तर उरलेल्या प्रारब्धाच्या गतीने. थंडीरातील अग्नी विझून गेला तरी जमिनीत त्याची उष्णता राहते किंवा कापूर जळून गेला तरी त्या ठिकाणी सुवास हा राहतोच. पाळणा हलविताना तो हलविणारा मनुष्य थांबला तरी पूर्वीच्या धक्काने तो पाळणा हलतच असतो. त्याप्रमाणे अविद्येचा नाश झाला तरी प्रारब्ध हे बाकी उरतेच. त्याच शेष प्रारब्धाने मुक्तांचा देह चालत असतो. बाणाचा नेम ज्या वस्तूवर धरलेला असतो त्या वस्तूचा भेद करूनही तो पहिल्याच जोराने पुढे जात असतो. त्याप्रमाणे अविद्येच्या नाशाने प्रारब्ध हे उरतेच आणि त्यामुळेच मुक्तांचा देह चालत असतो. शरीरामुळे छाया हलते परंतु शरीर हे छायेहून निराळे असते. त्याप्रमाणे मुक्तांजवळ देह हा मिथ्या असून तो प्रारब्धाच्या योगाने चलनवलन करीत असतो. पुरुषाबरोबर छाया असते ती कोणत्याही कारणाशिवाय साहजिकच असते. त्याप्रमाणे ज्ञात्याबरोबर देह मिथ्यात्वानेच असलेला दिसतो. ज्याप्रमाणे गळून पडलेले पान वाऱ्याच्या योगाने हलते त्याप्रमाणे देह ही पूर्वकर्माप्रमाणे वागत असतो. परंतु ज्ञाता असतो तो आत्मज्ञानामुळे देह कर्माच्या विटाळाने मलिन होत नाही. मग त्या प्रारब्धाच्या ताब्यात राहून तो सर्व जगाबरोबर गोष्टी सांगत असो किंवा मौनाला मिठी मारून आनंदाने गिरीकंदरात जाऊन पडो, तो सर्व कर्मे करो अथवा भ्रमाच्या योगाने वेडा हो, तो प्रारब्धाप्रमाणे जी जी स्थिती प्राप्त होईल त्या त्या क्रमाने वागत असतो. तो पालखीत बसो की हत्तीच्या गंडस्थळावर बसो किंवा विष्टामुत्रात पडो, ती ती स्थिती प्रारब्धाचीच होय असे खरोखर ज्ञात्याला वाटत असते. हे लक्षात ठेव. ज्याच्या ठिकाणी बाध्य आणि बाधकता संपते, अहंकाराची सर्व अविद्या नाहीशी होते, त्याच्या त्या स्थितीला स्वभावसिद्ध समाधी असेच नाव प्राप्त होते. हाच सर्व सिद्धांताचा तात्पर्यार्थ आहे. अशी नैसर्गिक समाधी अवस्था ज्याला प्राप्त होते तोच सर्व भोग भोगून अभोक्ता असतो आणि सर्व कर्मे करूनही तोच एक खरोखर अकर्ता असतो. हे लक्षात ठेव. तो क्रिया आणि कारण ह्यांच्या संयोगाने विषयभोगात डुळत असलेला दिसतो तरी त्याच्या समाधीच्या अवस्थेचा भंग होत नाही. भोग भोगूनही तो अलिप्तच असतो. त्याची स्त्री त्याला माझा पती असे म्हणते, पुत्र माझा बाप असे म्हणतो, शिष्य म्हणतो हा माझा खरोखर गुरु. परंतु तो ह्या सर्व संबंधापासून अगदी भिन्न असूनही त्यांच्यामध्ये वागत असतो. किंवा ज्याप्रमाणे लाकडापासूनच अग्नी उत्पन्न होतो, लाकडामध्येच तो राहतो, पण त्यालाच पुष्कळ लाकडाने धरून ठेवू म्हटले तर मात्र तो त्यांना खरोखर ज्याप्रमाणे आवरावायचा नाही. किंवा फुंकले असताच जो प्रकाश देऊ लागतो, जो फुंकल्यामुळेच उत्पन्न होतो, तोच दिवा फुंकर सहन न करील तरच निर्वात स्थानी असलेल्या दिव्याप्रमाणे टिकून राहील. त्याप्रमाणे कर्मापासूनच उत्पत्ती होते, कर्मापासूनच परब्रह्म प्राप्ती होते. पण महान योगी असतात ते त्या कर्मामध्येच निष्कर्म स्थितीने वागत असतात. तो लोकांमध्ये संसारी दिसो किंवा वेड्यासारखा अरण्यामध्ये नाचो किंवा एकांतामध्ये एकटाच स्वस्थ राहो, त्याच्या स्थितीमध्ये काही कमी जास्ती होईल ही बोलावयास नको. सिंहासनावर बसून जो राजेपणा प्राप्त झालेला असतो तो बागेत खेळ खेळत असताना काही नाहीसा होत नाही किंवा तो शिकारी मागे पळत असला म्हणूनही त्याचा राज्याधिकार
ढळू शकत नाही. राजाने रानात जाऊन वस्ती केली तरी त्या रानामध्ये त्याचे राजभोग येऊन पोचतातच. तेथे राजाची सत्ता नाहीशी झाली असे मूर्खसुद्धा म्हणणार नाही. त्याप्रमाणे योगी स्वस्वरूपाला पोचूनही प्रारब्धाच्या अवस्थेप्रमाणे अनेक प्रकारची कर्मे करताना दिसतात, तरी त्यांची आत्मस्वरूप स्थिती मुळीच बिघडत नाही. म्हणून समाधी लावणे आणि समाधी विसर्जन करणे या दोन्ही अवस्थांचा अनुभव अर्धवट ज्ञानी असतात त्यांनाच घडतो. परिपूर्ण ज्ञानी असतात त्यांना ही लक्षणे कशाची? कारण परिपूर्ण असतात त्यांना आत्मस्वरूपाशिवाय दुसरे काही एक उरलेले नसते, हे लक्षात ठेव. म्हणून समाधी लावणे आणि विसर्जन करणे हे विधीच त्याला तोंड दाखविण्यास लाजतात. अर्जुनाला समाधी लावली आणि लागलेच त्याला घोर युद्धात घातले. दयानिधी श्रीकृष्णांनी त्याला खरोखर तटस्थ क्रियाशून्य असा केला नाहीच. म्हणून परिपूर्णत्वाने आत्मस्वरूपात रममान होता होता समाधी लावणे आणि विसर्जन करणे ही दगदग निश्चलपणासह सर्वस्वी गिळून टाकूनच खरी समाधी होत असते. अशा प्रकारे जोपर्यंत प्रारब्ध असते तोपर्यंत मुक्ताचा देह अशा रीतीने वागत असतो, पण त्याला अहमपणाच्या ममतेचे वेड मात्र पूर्वीप्रमाणे पीडा देत नाही. ज्याप्रमाणे स्वप्नातील देहाला प्राप्त झालेल्या नाना प्रकारच्या अवस्था खरोखर जागृत झाल्यानंतर पुरुष आपल्या माथी घेत नाही, त्याप्रमाणे समाधीत असलेला मनुष्यही देहाची कर्मे आपल्या माथ्यावर घेत नाही. श्रेष्ठत्वपूर्ण ब्रह्मस्वरूप स्थिती हीच होय. निरनिराळ्या प्रकारच्या स्पष्टीकरणात मी तुम्हाला माझ्या गुह्य ज्ञान संपत्ती सांगितल्या. तू कोण असे सनकादिकांनी विचारले होते, ते त्यांना सांगण्यासाठी व त्याचा विश्वास दृढ व्हावा म्हणून मी आत्मस्वरूप सांगितले. श्लोक 38. अत्यंत गुह्य श्रेष्ठांतील श्रेष्ठ असे जे उपनिषदांतील भांडार आणि योग मार्गातील रहस्य असे ते खरे ज्ञान मी तुला सांगितले. ज्या ज्ञानाकरिता मुमुक्षू लोक खडतर कष्ट सोसून कोट्यवधी साधने करतात आणि ज्यासाठी योगी लोक गिरीकंदरात शिरून आसन मुद्रा वगैरे साध्य करतात, ज्याच्यासाठी वेदशास्त्रांच्या सर्व युक्त्या असमर्थ ठरल्या, ते आत्मज्ञान यथार्थ रीतीने मी तुम्हाला सांगितले. एवढे ज्ञान सांगणारा ज्ञानवक्ता असा मी कोण हे मुळीच कळावयाचे नाही. तर सर्व यज्ञाचा यज्ञभोक्ता खरोखर जो विष्णू तो मी, हे लक्षात ठेव. मला येथे येण्याचे कारण हेच की तुम्ही ब्रह्मदेवाला प्रश्न केला होता, त्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश तुम्हाला करण्यासाठी मी स्वतःच येथे आलो. ज्या उपदेशामध्ये वर्णाश्रमाची पद्धती न सोडता माझे दर्शन होते, ती गोष्टही ध्वनित केली आहे. ब्राह्मणपण सोडून द्यावे, मग संन्यास ग्रहण करावे, हे दोन्ही धर्म देहाचेच आहेत. परंतु उपदेशामध्ये मुख्यत्वे करून देह हाच मुळी मिथ्या असतो, उपदेश हाच प्रमाण आहे असे मानून सनकादिकांनी ब्राह्मणपणा अद्यापि सोडला नाही. तरी त्यांना माझे गुह्य ज्ञान प्राप्त झालेच आणि खरोखर त्याच उपदेशाने नारदही ब्राह्मणपणानेच राहतो, आत्मानंदानेच गात आणि नाचत ब्रह्मानंदाने डुलत असतो. असे जे आपले चैतन्यघन रूप स्वरूप ते आपण स्वतःच आपला महिमा प्रगट करण्याकरता वर्णन करीत आहे. श्लोक 39. सांख्य या नावाचे जे श्रेष्ठ ज्ञान, अष्टांगाती साधनाने साध्य होणारा योग किंवा सत्याचे जे सत्यत्व, तेच माझे खरे स्वरूप आहे असे समज. हे पहा, ज्या सत्यामध्ये संत हे सद्मार्गाने वागत असतात किंवा निरीच्छ अशी जी वाणी असते, ती देखील माझ्यापासून भिन्न होऊ शकत नाही. तेजाचा जो प्रगल्भपणा त्याला माझ्यामुळेच प्रकाशता प्राप्त झाली आहे किंवा लक्ष्मीला जे ऐश्वर प्राप्त झाले ते खरोखर माझ्यामुळेच होय, हे लक्षात ठेव. साधू लोक कीर्तीला जो थोर मान देतात, ती कीर्ती त्यांना माझ्या कीर्तनामुळेच लाभते. माझ्याशिवाय त्या कीर्तीला कोणीही स्वीकारणार नाही. निग्रहता ही माझ्याच प्रभावाने सर्वांना निग्रह करावयास लावते. जे कधी दमाचा स्वीकार करणारे नव्हते, त्यांनाही दम माझ्याच सामर्थ्याने दमन करावयास लावतो असे समज. ह्यावरून ध्येय आणि ध्यान किंवा साध्य आणि साधन ह्या सर्वांना आश्रयाचे स्थान मीच. माझ्याशिवाय त्यांना कार्याची प्रेरणा कशी मिळणार? तुम्ही अत्यंत श्रेष्ठ असे ब्राह्मण आहात. तुम्ही मोठेपणाने मलाही पूज्य आहात, म्हणून माझे शुद्ध आत्मज्ञान तुम्हाला मी स्पष्ट करून सांगितले. श्लोक 40. खरे पाहिले तर मी निरीच्छ व निर्गुण आहे, तरी त्या माझ्याच ठिकाणी गुणांच्या कल्पनेने भक्ती करून सुहृद, आत्मा, प्रिय इत्यादी लक्षणे मला लावतात, हे लक्षात ठेव. समता आणि निसंगता या गुणांच्या अवस्थाही गुण स्वभाव लक्षणांनी माझ्या माथी आणून ठेवतात. हे पहा, अंधार
हा आपले पराक्रमी सैन्य घेऊन सूर्याच्या समोर येऊन कधी युद्धाला उभा राहिला आहे, तरी ज्याप्रमाणे अहंकाराचा नाश करता अशा नावाचा मोठेपणा तो अंधार सूर्याला देतोच, किंवा आकाशाला धरून घटात सावकाशपणे कोणी कोंबले आहे तरी पण घटाच्या योगे करून आकाशाला घटाकाश असे खोटेच नाव प्राप्त झाले आहे. चंद्र घटाला शिवत नाही, आकाशातच राहिलेला असतो, तरी घट हा चंद्राला घटचंद्र करून सोडतो आणि मूर्खांना तोच खरा वाटतो. त्याप्रमाणे मी केवळ निर्गुण असताही त्या माझ्याच ठिकाणी गुणांच्या कल्पनेने भजन करून सुहृद, आत्मा, असंग इत्यादी लक्षणे माझ्याकडेच लावतात. मी जरी गुणांना शिवत सुद्धा नाही तरी मला लीलाधरी असे म्हणतात. अशा प्रकारे गुणच गुणांमध्ये राहतात आणि नसता आरोप मात्र माझ्यावर येतो. म्हणून मी घेणाराही नव्हे आणि देणाराही नव्हे, मी करताही नव्हे आणि करविताही नव्हे, हा माझा स्वभावधर्म आहे. इतर जी अवस्था आहे ती गुणांची होय. अशा प्रकारे ज्ञानाचे आणि विज्ञानाचे पूर्वापार चालत आलेले जे अत्यंत विलक्षण स्वरूप, त्या गोष्टींचा उपसंहार आता स्वतः श्रीकृष्ण करीत आहे. श्लोक 41. आत्मज्ञानी अत्यंत दक्ष, मुमुक्षूंमध्ये अत्यंत श्रेष्ठ असे सनकादिक संदेहयुक्त झाले होते. त्यांना मी ह्याप्रमाणे निस्संदेह केले. ते सदा सर्वदा सावध, शुद्ध, माझ्या भजनाविषयी अत्यंत प्रेमळ, निरंतर मतस्वरूपामध्ये राहून मनन करणारे आणि उपदेश ऐकावयाला कधीच न कंटाळणारे होते. त्यांनी माझा हा उपदेश ऐकताच माझ्या स्वरूपाला तत्काळ मिठी घातली आणि ते तत्काळ मतस्वरूप झाले. असे ते ब्रह्मपुत्र जगात अत्यंत धन्य होत. माझ्या उपदेशाच्या योगाने त्यांनी दृश्य, द्रष्टा व दर्शन ह्या त्रिपुटीचे शून्य करून टाकले आणि ते परिपूर्ण ब्रह्मस्वरूपच झाले. ते अत्यंत समाधान पावले आणि पद्यके करून अत्यंत मनोहर असे माझे स्तवन करून माझी पूजा करावयास त्यांनी आरंभ केला. श्लोक 42. जरी त्यांची पूज्यता आणि पूजकता या वृत्ती नाहीशाच झालेल्या होत्या, तरी त्यांनी गुरुची पूजा केली. द्वैताचा भ्रम सोडून त्यांनी परम भक्तिभावाने माझ्या पूजेला प्रारंभ केला. शिष्य जरी ब्रह्मस्वरूप झाला तरी त्यानंतरही त्याला गुरु पूज्यच आहे हे लक्षात ठेव. सद्गुरू हा खरोखर परिपूर्ण ब्रह्म आहे ही गोष्ट सनकादिकांना सुद्धा मान्य झाली. ज्याच्या शब्दाबरोबर सर्व ब्रह्मस्वरूप होऊन राहते त्या सद्गुरूचे पूज्य चरण मी शब्दांनी किती वर्णन करू. परब्रह्मच ज्याच्या हाती आले तोच सद्गुरूची खरी पूज्यता जाणितो. इतरांना ती गोष्ट कळत नाही. ती शब्दांनी सांगितली तरी केवळ अनुमान मात्र होते. असो, ते सर्व सनकादिक माझी यथासांग पूजा करून वारंवार माझे स्तवन करू लागले आणि पुन्हा पुन्हा माझ्या पायांशी नम्र झाले. माझ्या भजनामध्ये जे सर्व एक दिलाने तल्लीन झाले, माझ्या भक्तीने ते अत्यंत भक्तियुक्त झाले, तेव्हा निरंतर पूर्ण काम असणाऱ्या मलाही त्यांच्या पूजेने संतोष झाला. मग प्रदक्षिणा करून त्यांनी माझ्या चरणी नमस्कार केले. माझ्या भाषणातील गहन अर्थाने त्या ब्राह्मणांना इतके अत्यंत सुख झाले. ब्रह्मदेव हे सर्व पाहत असता व सनकादिक उभे असता त्या सर्वांसमक्ष मी मोठ्या वेगाने निज धामाला आलो. उद्धवा, अशा रीतीने सनकादिक माझे शिष्य आले आहेत हे लक्षात ठेव. तोच अलौकिक इतिहास मी तुला थोडक्यात सांगितला. योग्यांमध्ये अत्यंत श्रेष्ठ, भक्तांमध्ये अत्यंत श्रेष्ठ, ज्ञात्यांमध्ये अत्यंत अधिकारी असे ते सनकादिक माझे अत्युत्तम शिष्य आहेत. हंस गीता निरूपण ह्या नावाने प्रसिद्ध असे जे पुरातन ब्रह्मज्ञान होते ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन उद्धवाला सांगितले. भागवत धर्माने चालत असता ही पुरातन ब्रह्मकथा एकनाथ एकादश स्कंद पाहत असता त्याच्या सहज हातात आली. हंसाच्या मुखातून निघालेली जी ज्ञानरत्ने आणि जी सनकादिकांना अलंकाराप्रमाणे भूषणभूत झाली, त्याच रत्नांनी श्रीकृष्णाने उद्धवाला शृंगारले आणि त्यातीलच जी शिल्लक उरली ती श्रीगुरु जनार्दनांनी मला दिली. परंतु सनकादिक व उद्धव यांचेकडून शिल्लक राहिलेली रत्ने मला मिळाली हे बोलणे खोटे होय. कारण सनकादिक व उद्धव यांच्या गोष्टीला कितीतरी दिवस होऊन गेले, तेव्हा ही बडबड व्यर्थ असे तुम्ही कदाचित म्हणाल. तर देवाने त्या शंखासुराला कृतयुगात मारले होते, परंतु भाग्यवान असतो त्याला अद्यापही या ठिकाणी उजवे शंख सापडतातच. रामचंद्राने पूर्वी अयोध्येत मोठा यज्ञ केला होता, पण त्या ठिकाणी त्या यज्ञातील यज्ञद्रव्यांचा काही उरलेला भाग लोकांच्या हाती अद्यापही लागतो. त्याप्रमाणे येथे भागवतात जनार्दन गुरूंच्या कृपा प्रसादाने सनकादिकांच्या ज्ञानरत्नातील शिल्लक राहिलेल्या ज्ञानाची प्राप्ती एकादश स्कंधाच्या अर्थामध्ये मला झाली आणि पुढे सर्व एकच परब्रह्म भरलेले आहे. हाच ह्या एकादश स्कंधातील विचार आहे. त्यामुळे
सनकादिक व उद्धव ह्यांच्या ज्ञानरत्नातील अवशेष आम्हालाही प्राप्त झाला. गयावर्जन करीताना विष्णुपदाजवळ जाण्याची जर परवानगी मिळाली नाही तर त्या ठिकाणी मोठ्या श्रीमंताला सुद्धा जाता येत नाही. पण त्याच पदावर जर एखादी माशी कुशल बसली असेल तर तिचे निवारण कोणी करीत नाही. त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या शास्त्रांचा विचार करून थकले असता मोठमोठ्या साधकांना सुद्धा त्या ज्ञानशेषाची प्राप्ती होत नाही. पण ती आम्हाला ह्या एकादश स्कंधाने झाली. हंस, कृष्ण आणि जनार्दन यांचे स्वरूप एकच आहे, नावे मात्र भिन्न. त्यानेच हे बोधरूपी अंजन घालून हा जुना ठेवा दाखवून दिला. हे लक्षात ठेव, तेथे मी एक एकनाथ पाहणारा आणि तो एक मला दाखविणारा, हा बोध आणि ही बोधकताही राहिली नाही. कारण पाहणारा आणि पाहविणाराही एक तोच आहे. आरसा पुढे आला असता त्यात तोंड दिसते आणि तो बाजूला गेला म्हणजे ते दिसेनासे होते. पण त्या तोंडाला येणेही नाही आणि जाणेही नाही, ते स्वभावतः असते तसेच असते. आरशातले तोंड आरशाने नेले तेव्हा पाहणाऱ्याला ते नाहीसे झाले म्हणून हाय हाय माझे तोंड गेले असे काही पाहणारा म्हणत नाही. कारण आपले तोंड आहे तसेच आहे असे तो जाणतो. त्याप्रमाणे अज्ञानाने नाहीसे करावे आणि ज्ञान झाल्यावर परत यावे असे परब्रह्माच्या ठिकाणी घडत नाही. परब्रह्म हे स्वभावतःच असावयाचे तसेच आहे. त्याप्रमाणे पाहणारे व दाखविणारे ही दोन्ही जाऊन त्या जागी माझे जे मूळचे मी पण होते ते जनार्दनाने मला दाखविले. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने सूर्यामुळेच सूर्य दिसतो त्याप्रमाणे माझ्या आत्मप्रकाशाने मीच मला पाहत असतो. मग अशा ठिकाणी नवे ज्ञान आणि जुने ज्ञान ते कशाचे? पुष्कळ दिवस सोने ठेवलेले असले तरी त्याला कुजलेले असे कोण म्हणणार? कालचाच सूर्य उगवला म्हणून तो सूर्य शिळा म्हणावा काय? किंवा आजचा अग्नी तेवढा सोवळा आणि कालचा अग्नी ओवळा होता असे म्हणता येईल काय? त्याप्रमाणे सनकादिकांचे जे ज्ञान आहे तेच मराठी भाषेमध्ये आणून ठेवायस लागले असता जर कोणी त्याबद्दल दूषण देऊ लागला तर तो आपण मात्र दोषी होईल. किंवा सोन्याचे कुत्रे केले तरी ते किमतीत काही कमी व्हायचे नाही. त्याप्रमाणे सनकादिकांचे जे ज्ञान विचार आहेत तेही देशी भाषेत मराठीत सांगितले म्हणून ते काही हीन होत नाहीत. ज्याप्रमाणे गुळाचे कारले केले तर ते काही कडू लागत नाही, त्याप्रमाणे हंसगीत मराठीत झाले म्हणून त्यातील ज्ञान काही पालटले नाही. मुकुटातील सोन्याला जे मोल असते तेच मोल सोन्याच्या कुत्रालाही असते. जो सोने विकत घेणारा गिराईक असेल तो त्या दोघांनाही सारख्याच किमतीने विकत घेतो. त्याप्रमाणे येथे जे आत्मानुभवी असतील तेच ह्या ग्रंथाला मान देतील आणि जे आत्मानुभवी नसतील ते ह्या ग्रंथाचा धिक्कार करतील व अंतःकरणपूर्वक भक्तीने ह्या ग्रंथाचा स्वीकार करणार नाहीत. या ग्रंथाला जे वंदितील किंवा जे निंदितील ते दोघी आम्हाला ब्रह्मस्वरूपच आहेत. हाच खरा आत्मस्वरूपाचा अनुभव आम्हाला जनार्दनाने दाखवून दिला आहे. हा एका जनार्दनाला शरण जाताच ज्याप्रमाणे मीठ समुद्रात मिळाले म्हणून ते स्वतः समुद्र स्वरूप होते त्याप्रमाणे त्याचा एकपणाही नाहीसा होऊन गेला. तेथे एकनाथ आणि जनार्दन हे एकरूप झाले असे तरी कोण म्हणणार? ज्याप्रमाणे डोळ्याचा पाहावायचा धर्म असतो तो डोळ्याला स्वतःलाच कळत असतो त्याप्रमाणे हे आहे. डोळ्यांनी आरसा दिसू लागला म्हणजे डोळ्यांनाच डोळा दिसू लागतो. त्याप्रमाणे हे ज्ञान समजावे. ज्याला दृष्टी असेल त्याने दृश्य पाहावे. आपला एकनाथपणा सोडून एकनाथ जनार्दनाला शरण आहे म्हणून हे हंसगीताचे निरूपण पूर्णपणे परिपूर्ण झाले. 13वा अध्याय समाप्त.